एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा जय जवान जय जवान जय जवान जय जवान। शेतकऱ्याचा वाघ आला शेतकऱ्याचा वाघ आला। या झोपी गेलेल्या प्रशासनाचं करायचं काय? या झोपी गेलेल्या प्रशासनाचं करायचं काय? आता आज तुम्हाला धक्का दिला लागते। आज नाहीतर आम्ही स्वतः पण आलोय साहेब, बरोबर आहे, व्हिडिओ पण आले होते तिथं स्पॉटवर। तुम्ही आला ना, काय झालं? उठले नाही ना उपोषण? नाही, त्यांचा विषय जो मेजर विषय जो पार्ट आहे कोणाकडे? उपोषणांचा तो व्हिडिओ साहेबांनी व्हिडिओ आले होते का? हो आले होते। पंचायत समिती तुमचा विषय बाकी आहे आमचा साहेब, तुमचा विषय बाकी आहे इथला काय बाकी सांगा पटकन। तिथे 4 दिवस बोकडे घेऊन बांधलेले होते, बोकडे घेऊन खाली बसा, खाली बसा, शेतकरी आहे तुम्ही, खाली बसा, आपल्याला कोणासोबत वाद नाही करायचं, शांत बसा। मागणी 2023-24 दुष्काळी अनुदान आहे, तिच्या बाबतीत काय झालं? बघा, 23-24 जे बाकी होते का 12 मोस्ट ऑफ टोटल 160 लोक होते। 160 पैकी 22 लोक बाकी होते, त्याचं अनुदान 50,000च्या वरती होतं। ते पण मी काल 22 लोक बाकी 50,000च्या वरती व्हेरीफाय करायचे होते, ते पण झालंय वाटतं, काम मी सांगितलं होतं, फक्त बघून गेलो तरी मी नसं झाले बघून देत दळवीला करून घेऊ। तुमच्याकडचा अजून एक तिसरी कोणती मागणी होती? आपली 3 होत्या तुमच्याकडच्या, एक कोणती? प्रतिनियुक्तीचा। तर या तिन्हीचं तुम्ही पत्र द्या, तुमच्याकडचं 5 मिनिटात काम संपून जातं। सर, आम्हाला बसायचंच काम नाही पडलं सर। मी आता मागच्या महिन्यात सांगतो बीडीओ साहेब, मी 6,000 फायली इदवायच्या आहे आपल्या ह्या भोकरदन तालुक्यातल्या। किती आहे? 6,000। तर एक सुद्धा ती फाईल मंजूर झालेली नाही, आणि मला पत्र देऊन 2 महिने झाले। तुमच्याकडे निवडणूक होती मला माहिती आहे, परंतु ह्या ठिकाणी समितीने 1 वर्षापासून नसेल तर तहसीलदार साहेबाला अधिकार आहे 3 महिन्यात मिटिंग घ्यायची। तुम्ही त्याच्यात 90 बोगस उद्या, पण 10 खऱ्या वंचित ठेवू नका। आता काय पाहिजे? आता आपल्याकडून यांच्याकडून 3 पत्र मिळाले की यांचा विषय संपला आपला। मी बाहेर हो, चला बाहेर।